नमस्कार, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत स्वीट सिंपल अशी रेसिपी, जी की आहे दुधीचा हलवा. चला रेसिपी बघूया. तर मी इकडे साहित्य घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे दुधी, तूप, साखर, दूध, काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पावडर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता हा दुधी पूर्णपणे आपल्याला पील करून घ्यायचा, त्याची साल काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला मग किसून घ्यायचं. दुधी मी इथे चांगला पील करून घेतला आहे. आता आपण त्याला किसून घेऊ पटकन. आणि त्याचा जो आतमधला हा स्पंज भाग असतो ना, तो थोडासा आपण काढून घेऊया. तर मी इकडे वरचा जो भाग असतो तो मी काढून घेतला. आता आपण पटकन किसू. आता किसून झाल्यानंतर आहे ना, आपल्याला पटापट आपल्याला प्रोसेस करायची आहे. कारण जो दुधी आहे ना, तो लवकर ऑक्सिडाईज होतो, म्हणजे काळा पडायला लागतो. त्याच्यामुळे पुढची प्रोसेस आहे ना, ती फास्ट करायची. पण हे करताना जरा बोटं सांभाळून करा. आता मी लगेच इथे 2 चमचे तूप टाकते. आणि पटकन आपला जो दुधी किसला आहे ना, तो टाकून घ्यायचा. अजिबात वेळ घालवायचा नाही. त्याला चांगलं फ्राय करायचं. आता इथून तुम्ही रिलॅक्स व्हा. इकडची नंतरची स्टेप आहे ना, ती अगदी व्यवस्थित निवांत करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त किसून झाल्यानंतर आहे ना, तो पटकन कढईमध्ये गेला पाहिजे. तर छान असं मस्त परतून घ्यायचं त्याला. थोडंसं त्याचं पाणी कमी झालं. दुधीला पाणी असतं ऑलरेडी. ते थोडं ड्राय झालं ना दुधी, की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करू. तर गाजरचा हलवा सगळेच खातात, सगळ्यांना गाजरचा हलवा आवडतो. पण दुधी मात्र कोणाला खायला आवडत नाही तशी फारशी. मग म्हटलं आज दुधीचा हलवा करूया आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया. आता जवळ 5-1 मिनटं झालीत मला परतून. आपण आता त्याच्यामध्ये दूध ॲड करू. दूध थोडंसं आटलं ना, की त्याच्यामध्ये आपण मग नंतर साखर टाकू. आता त्याला छान असं शिजवून देऊ दुधामध्ये. तर झाकण वगैरे आपल्याला काहीच लावायचं नाही आहे त्याच्यावरती, कारण झाकण लावलं तर सगळं कढईतलं दूध आहे ना, ते बाहेर येईल. म्हणून त्याला स्लो टू मिडियम असं गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला शिजवून द्यायचं आहे. आता बघा, दूध ना बऱ्यापैकी आटलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये साखर ॲड करू. इथे मी पाववाटीच साखर यूज केली. तुम्ही तुमच्या गरजेनुसार साखर यूज करू शकता, कमी जास्त, गोड जितकं हवं आहे तितकं. म्हणजे तुम्हीसुद्धा अशीच डिश करून नक्की बघा. आणि ज्यांना दुधी नाही आवडत ना, त्यांना नक्की ही डिश करून खाऊ घाला. आणि त्यांना सांगा की अशी दुधीसुद्धा छान लागते, मस्त. आता आपण त्याला थोडा वेळ फक्त झाकण ठेवू आणि काही मिनटासाठी, आणि नंतर मग बघूया. टेक्स्चर बघू शकता तुम्ही. मी अजिबात ह्याच्यामध्ये खवा टाकला नाही आहे किंवा दूध पावडर पण यूज केली नाही आहे. तरी असं वाटतं की मी त्याच्यामध्ये खवा आपण टाकतो ना, तसं टेक्स्चर आलं आहे. काही मिनटातच आपला आता हलवा तयार होईल. आपण काय करणार आहोत, थोडेसे काजू बदाम त्याच्यामध्ये ॲड करू. आणि थोडीशी वेलची पूड. वेलची टाकल्यानंतर जो काय स्मेल आला आहे, वा, मस्तच.
थोडंसं 1-2 मिनटासाठी स्टर करायचं आणि मग आपला हलवा रेडी आहे. दुधीचा हलवा आता रेडी आहे. तो आता आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊ. तर मंडळी, अगदी साधी सोपी अशी रेसिपी ही आहे आणि ह्याला लागणारं साहित्यसुद्धा आपल्या घरात नक्कीच असतं. तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करून बघा. तर माझ्या मुलांनी ताव मारायला सुरुवात केली हलव्यावरती. त्यांना विचारू कसा झाला आहे हलवा? अक्षू, छान आहे. विहा कसा झाला? छान आहे. आवडलं तुला? आवडलं. अरे वा.